असं आहे की आता काँग्रेसची अवस्था अशी आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये नात्यागोत्यांचाच पक्ष राहिलेला आहे आणि प्रेरणा देण्यासारखं कुठलंही काम टीका टिप्पणी जरी विरोधी पक्षाचं काम जरी असलं तर नुसतं टीका टिप्पणीवर राज्य चालत नसतं. खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला खडबडून जागा करण्याचा प्रयत्न केलाय, पण काँग्रेस जागी होणार आहे का असा सध्याचा प्रश्न आहे. पंतप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी यांना 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, विशेषतः पक्षप्रवेशाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. खरं तर हे मागच्या 11 वर्षांपासून सुरू आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून जरा जास्तच वेग या कार्यक्रमांनी पकडलेला आहे. ज्यांचा निष्ठेशी काहीही संबंध नसतो असे अनेक जण इकडे तिकडे कोलांट उड्या मारत असतात, जे सगळ्याच पक्षांमध्ये आपल्याला दिसून येतात. आता आपला या व्हिडिओचा विषय काँग्रेस पक्षातल्या त्या नेत्यांवरती आहे ज्यांना पक्षाशी आणि जनतेशी काहीही देणं घेणं नाहीये. म्हणूनच तर काँग्रेस सोडलेल्या अशोक चव्हाण यांनी काही कडवट गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत, त्या सविस्तर बघायच्या आहेत. अशोक चव्हाण यांनी जी टीका केलेली आहे त्या प्रत्येक बाबींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण, जे आत्ता भाजपाचे राज्यसभेतले खासदार आहेत, त्यांनी काँग्रेसवरती सडकून टीका केलेली आहे. त्यांच्या या टीकेला नीट उत्तर सुद्धा काँग्रेसला देता आलेलं नाहीये. अशी आक्रमकता असेल तर मग नरेंद्र मोदी किंवा मग आपल्या राज्यापुरता जर आपण विचार करायचा झाला तर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कसा निभाव लागणार आहे? हा प्रश्न विचारल्यावर कोणालाही राग येण्याचं काहीच कारण नाहीये. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला जो आरसा दाखवलाय त्यानंतर त्यांच्यावरती सोशल मीडियातून लोकांनी राग व्यक्त केला. काही प्रमाणात आपण हे गृहीत धरूया की लोकांचा राग आपल्याला समजता येईल, पण दुसऱ्या बाजूला चव्हाण जे बोलले त्यावरती काँग्रेस विचार करणार आहे की नाहीये? जर चव्हाण खोटं बोलत असतील तर ते खोडून काढण्याचीही ताकद काँग्रेसमध्ये राहिलेली नाहीये का? काँग्रेसचे कुठलेच नेते कोणावर आक्रमक टीका करताना किंवा मग आंदोलन करताना किंवा मग एखादी समस्या लावून धरताना कुठेच कसे दिसत नाहीत? तुम्हाला पडलेत का असे प्रश्न? जर पडले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या नेत्यांनी तासाभरात भेट घेऊन दाखवावी असं आव्हान मध्यंतरी काँग्रेसचेच नेते सत्यजित तांबे यांनी दिलं होतं. त्यावरती सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावून तासाभरात भेट घेऊन दाखवावी असं प्रति आव्हान तावातावाने काँग्रेसनं त्यावेळी दिलं होतं. अशा आव्हानप्रति आव्हानाने काँग्रेस भाजपला मागे टाकू शकणार आहे का? स्वतःमध्ये बदल करायचं सोडून उलट बदनाम होण्यात कसलं शहाणपण आहे? मग अशोक चव्हाण जे म्हणतात त्यात काय चूक आहे? अर्थात नातीगोती सगळ्याच पक्षांमध्ये आहेत, पण सगळ्याच पक्षांची पिछेहाट झालेली नाही, हे यातलं महत्वाचं आहे. चव्हाणांच्या टीकेतलं तथ्य काय आहे ते आता जरा आपण तपासूया. सगळ्यात पहिलं म्हणजे काँग्रेसमधली नातीगोती. केंद्रामध्ये गांधी कुटुंब आहे, याशिवाय देशपातळीवरती अनेक कुटुंब म्हणजे जवळपास 20-25च्या वर तरी आपल्याला सांगता येतील. बहुतांशी राजे आणि त्यांचे वंशज हे काँग्रेसमध्ये होते. आपण महाराष्ट्रापुरता विचार करायचा म्हटलं तर दिवंगत विलासराव देशमुख, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव पाटील निलंगेकर, त्यानंतर सुशीलकुमार शिंदे, DY पाटील, दत्ता मेघे आणि अजून बरीच कुटुंब आहेत ज्यांना पक्षामध्ये प्रेफर केलं जातं. काँग्रेस पक्षाशी संबंधित काही नावं आता आम्ही इथे सांगतो आहोत. अजून कुठली नावं बाकी असतील तर ती तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मग जर का कुटुंबातल्यांनाच तुम्ही तिकीट देणार असाल तर सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त तुमचा प्रचार करायचा का, असा उद्वेगाने सवाल उठणारच आहे. त्याचं उत्तर काँग्रेसला देता आलं पाहिजे. दुसरं आहे, काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे का? काँग्रेस पक्षामध्ये सध्या राष्ट्रीय पातळीवरती प्रभावी नेतृत्वाचा अभाव तर आहेच आहे, पण राज्य पातळीवरची अवस्था काय आहे किंवा स्थिती काय आहे? प्रभावी तर सोडा, साध्या नेतृत्वाचाही प्रेझेन्स आपल्याला दिसत नाही. लोकसभेतल्या यशाने हुरळून गेलेल्या काँग्रेसची विधानसभेमध्ये वाताहत झाली, जी आपण सगळ्यांनी बघितली. कोणावर ठपका ठेवायचा म्हणून मग नाना पटोलेंना हटवलं आणि हर्षवर्धन सपकाळ यांना
प्रदेशाध्यक्ष बनवलं. पण ज्यांच्या विरोधात रान उठवायचे त्या भाजपला ते प्रखर विरोध करताना दिसतायत का, हा प्रश्न आहे. कधीतरी त्यांची चर्चा होत असते. जसं मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीची तुलना त्यांनी औरंगजेबाशी केली होती, तेव्हा थोडेफार ते चर्चेत आलेले. पण नंतर फारसं काही आक्रमक काम त्यांचं दिसलंच नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री राहिलेले बाळासाहेब थोरात वगैरे ज्येष्ठ नेते कुठेच कसे दिसत नाहीत. नाना पटोले सुद्धा गायब असतात. असा जर थंड कारभार असेल तर सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनतेला किंवा जे काँग्रेसचे पाठीराखे आहेत त्यांना आधार वाटेल असा नेता शोधायचा कुठे. म्हणून मग इतर पक्षांकडे लोकांना पाहावं लागतंय, ज्याचं कोणतंही शल्य काँग्रेसला वाटतंय असं अजिबात जाणवत नाही. प्रेरणा देण्यासारखं कोणतंही काम नाही. लाडकी बहीण योजनेमुळे आणि निवडणुकीत केलेल्या गोंधळामुळे महायुतीचा विजय झाला अशी ओरड कायमच महाविकास आघाडीकडून केली जाते, म्हणजे आत्तापर्यंत केली जात होती. यात काँग्रेसची आक्रमकता अत्यंत शिथिल स्वरूपाची आपल्याला दिसून आलेली आहे. विरोधकांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी किमान काही ना काहीतरी विरोध करताना आपल्याला दिसतात. पण काँग्रेसचं अस्तित्व मात्र आपल्याला कुठेही दिसत नाही. विविध विकास योजना लोकांसमोर ठेवून त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याचं भाजपाचं धोरण राहिलेलं आहे. या उलट काँग्रेसनं असं काही लोकांसमोर ठेवलंय का असा प्रश्न विचारायला लागेल. मग प्रेरणाच नसेल तर जनतेचं प्रेम मिळणार तरी कसं. अंतर्गत गटबाजी. भाजपा राज्यातला सर्वात मोठा पक्ष झाला, म्हणजे एका बाजूला 132 आणि दुसऱ्या बाजूला फक्त 16 जागा. देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देणारा चेहरा काँग्रेसमध्ये आहे का असा प्रश्न विचारायची वेळ आता निघून गेलेली आहे. निवडणुकी वेळची परिस्थिती आठवा. आपणच सत्तेत येणार असा अति आत्मविश्वास लोकसभेतल्या काहीशा विजयानंतर काँग्रेसला आलेला. नाना पटोले परस्पर निर्णय घेत होते. आपले वरिष्ठ सहकारी नाराज होत आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नव्हतं. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातला वाद आठवा. पुण्यात आबा बागुल यांचा इश्यू आठवा. आणि याशिवाय जिल्ह्यातले अंतर्गत गटबाजीचे कितीतरी प्रकार आपल्याला होताना दिसून येतात. आपण त्या संदर्भातल्या बातम्याही नेहमी वाचत असतो. यावरती काँग्रेस हायकमांडचं लक्ष कधी लागणार किंवा कधी जाणार हा प्रश्न आहे. प्रगतीचा रोडमॅप कुठे आहे. विकास कामं करताना सर्वांना सोबत घ्यावं लागतं. आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडिया याचा प्रभावी वापर आपल्याला करायला लागतो. काँग्रेस इथे आपल्याला खूपच मागे असल्याचं दिसतं. उदाहरणादाखलच बघा, देवेंद्र फडणवीस यांचे एक्सवरचे फॉलोअर्स आहेत 5.9 मिलियन. या उलट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे फॉलोअर्स आहेत 257K. बाळासाहेब थोरात यांचे आहेत 291K. नाना पटोले यांचे आहेत 380K. हा काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांचा डिजिटल प्रेझेन्स आहे. अशा स्थितीमध्ये लोकांशी कसं कनेक्ट राहणार आहात तुम्ही कोणती कामे करत आहात हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. पण तिथे तुम्ही अपडेट नसाल तर लोक विसरणार आहेतच. मग कसला आलाय प्रगतीचा रोडमॅप. माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जे काही वक्तव्य काँग्रेसबाबत केलं त्यात किती तथ्य आहे हे आपण विविध मुद्द्यांच्या आधारे आत्ता तपासलं. यात आपल्याला तथ्य आढळून आलेलं आहे. आता काँग्रेसनं त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल केले तर पुढे निभावं लागणार आहे. त्यासाठी पक्षामध्ये एकजूट कशी राहील, अंतर्गत गटबाजी कशी संपेल, योग्य चेहऱ्यांना कशी संधी देता येईल, जे पक्ष सोडतायत त्यांना आवरण्याचं धोरण काय आहे, आपला वैचारिक विरोध अधिक प्रखर कसा करता येणार आहे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर किंवा किमान वापर तरी वाढेल याचा विचार, त्यानंतर घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीला कसं मजबूत करता येईल, असे एक ना अनेक खूप सारे मुद्दे आहेत ज्यावरती काँग्रेसला काम करावं लागेल, जे काँग्रेस करेल असं वाटत नाही. पण ते केलं तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचं किमान अस्तित्व जाणवेल, नाहीतर उरेल फक्त इतिहास. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसची पिछेहाट का होत असावी आणि काय बदल केले पाहिजेत पक्षानं आपल्या एकूणच कार्यपद्धतीमध्ये? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.